बुलढाण्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। त्यामुळे सरोवराच्या परिसरात असलेली अनेक प्राचीन मंदिरं आता पाण्याखाली जाऊ लागली आहेत। वेळ निघून जाण्याच्या आधी प्रशासनानं तातडीनं पावलं उचलावीत, अन्यथा साखळी उपोषणाचं रूपांतर एका तीव्र जनआंदोलनामध्ये होईल असा इशाराच स्थानिकांनी दिलेला आहे। पाहूयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट। लोणार सरोवर देशासह संपूर्ण जगासाठी एक कुतूहलाचं केंद्र। पण हेच लोणार सरोवर सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे। ते म्हणजे सरोवराच्या पाणी पातळीत झालेली अनपेक्षित वाढ। गेल्या अनेक दिवसांपासून या सरोवराची पाणी पातळी वेगानं वाढते। त्यामुळे सरोवर परिसरातील अनेक प्राचीन हेमाडपंथी मंदिरं आता पाण्याखाली गेली आहेत। साधी गोष्ट आहे की आपल्या कमळजा माताचं पाणी जे आहे ते डोक्याच्या वरती चाललेलं आहे आणि ही जवळपासच्या पंचक्रोशीतल्या लोकांची एक कुलदेवता आहे आणि याच्याविषयी प्रत्येक वेळी आम्ही शासनासोबत प्रशासनासोबत पत्रव्यवहार केला। सध्या वन्यजीव मंडळाच्या नावाखाली हे प्रकरण अटकलेलं आहे। तर आमची मुख्यमंत्र्यांना व सर्वांना अशी मागणी आहे की एक धार्मिक दृष्ट्या हा एक विषय बघून ताबडतोब हा विषय तात्काळ सोडवावा अशी सर्वांची विनंती आहे। त्यांना हात जोडून सर्वांची विनंती आहे। हात जोडून कमळजा माता की जय। वाढत्या पाण्यानं लोणार वासियांचं मुख्य श्रद्धास्थान असलेल्या कमळजा माता मंदिराला सुद्धा विळखा घातलाय। ग्रामस्थांनी अनेकदा या संदर्भात प्रशासनाकडे तक्रारी केल्या, मात्र प्रशासनानं यावर कोणतीही उपाययोजना केलेली नाही। त्यामुळे अखेर ग्रामस्थांच्या संयमाचा बांध फुटला आणि त्यांनी साखळी उपोषण सुरू केलं। पर्यंत प्रशासनाला रीतसर आम्ही 4 वेळा निवेदन दिले। हे कागदपत्र सगळे हे किलोभर कागदपत्र झालेले आहेत। आता इथून पुढे गुरुवारच्या नंतर गुरुवारची सकाळ महाराष्ट्र अख्खा महाराष्ट्र पाहिल की काय होणार लोणारात आणि काय नाही। आमचा जीव जरी गेला तर माग आम्ही हटणार नाही। आमच्या मुद्द्यावर जर का कुठल्याही प्रकारची नोंद सरकारनं घेतली नाही किंवा कुठल्याही प्रकारची हालचाल आम्हाला लक्षात आली नाही तर ह्या लोणार शहराला आम्ही वेगळ्या प्रकारचे आंदोलन, विविध प्रकारचे आंदोलनानं हे करू। आम्ही मग जलसमाधी आंदोलन असो, आम्ही रस्ता रोको असो, आम्ही गाव बंद असो, आम्ही सगळ्या प्रकारच्या आंदोलनाचा पवित्रा स्वीकारणार। पण आम्ही आता माघार घेणार नाही, आम्ही घरी जाणार नाही। आम्ही आमच्या देवीच्या वर जे पाणी चढलंय ते खाली झाले, ते पाणी उतरल्याशिवाय मी आता घरी जाणार नाही। लोणार सरोवराचं हे वाढतं पाणी केवळ मंदिरांनाच बुडवत नाहीये, तर प्रशासनाच्या कार्यक्षमतेलाही बुडवत आहे असं चित्र सध्या इथे पाहायला मिळते। आता या साखळी उपोषणानंतर तरी झोपलेलं प्रशासन जागं होणार का? या ऐतिहासिक सरोवराला वाचवण्यासाठी काही ठोस पावलं उचलली जाणार का, हे पाहणं महत्त्वाचं आहे। मयूर निकम, झी 24 तास, बुलढाणा।